नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुसुम सोलार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सोलार पंप सेट किंवा सोलार पंप कंपनीबद्दल बरीच सारी अशी माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत की बरेच साऱ्या शेतकऱ्यांनी टाटाचे सोलारची निवड केल्यानंतर देखील त्यांना ओसवालची सोलार किंवा ओसवालचे मटेरियल मिळालेले आहे, किंवा कोणी इकोजेनची निवड केल्यानंतर त्यांना सहज या कंपनीचे मटेरियल मिळालेले आहे। असे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्यासोबतच जो काही यामधून सर्वोत्कृष्ट सोलार आहेत या सोलारबद्दल माहिती व हे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत यावरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, 2021-22 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज केलेले होते, ऑनलाईन अर्ज फॉर्म आपला भरलेला होता, अशा शेतकऱ्यांना आता गेल्या 1-1.5 महिन्यापासून पेमेंटचे ऑप्शन आलेले होते। शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले होते। आता बऱ्याच साऱ्या 99% शेतकऱ्याचे पेमेंट व वेंडर सिलेक्शन झालेले आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन करून हे महिना 2 महिने झालेले आहेत, तरी हे अजून शेतकऱ्याच्या बांधावरती हे सोलार फिट झालेले नाही। त्यामुळे शेतकरी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये देखील कमेंट करून विचारतात की पेमेंट केल्यानंतर किती दिवसामध्ये सोलार फिट होते। तर शेतकरी मित्रांनो, याची काही मुदत आतापर्यंत कळू शकलेली नाही, कारण अशी कोणतीही मुदत कोणत्याही शेतकऱ्याला एजंटकडून म्हणा, कंपनीकडून किंवा जो काही डीलर आहे अशा डीलरकडून देण्यात येत नाही। तर तुम्ही पेमेंट केल्यानंतर डीलरकडे जर तुमचा पंप सेट अवेलेबल असेल तर ते अवेलेबल असल्यानंतर तुम्हाला तो उपलब्ध करून दिला जातो। यामध्ये 1 महिन्याचा टाईम लागू शकतो किंवा 2 महिन्याचा टाईम लागू शकतो किंवा त्या व्यतिरिक्त जास्त देखील टाईम लागू शकतो। त्यानंतर जे काही शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्ही टाटा कंपनीचा सोलारची निवड केल्यानंतर आमच्या शेतामध्ये सोलार पंप फिट झाल्यानंतर जो काय मटेरियल आहे ते मटेरियल ओसवाल कंपनीचे देण्यात आलेले आहे। व अशाच एका शेतकऱ्याची कमेंट आहे की मी इकोजेन कंपनी सिलेक्ट केल्यानंतर देखील मला सहज कंपनीचे मटेरियल या पंपसोबत देण्यात आलेले आहे। तर हा काय नेमकं हे काय चालू आहे? तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यावरती देखील आपण बरेच सारी माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु याच्यावरती अशी ठोस अशी माहिती मिळालेली नाही। परंतु हे जे काय आहे हे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अशाच प्रकारे मटेरियल आलेले आहे। हे काय जे कंपनी आहेत या कंपनीचे एक वेळ टाईप असू शकते की जर एखाद्या कंपनीने टेंडर घेतलेले असते त्या कंपनीला शेतकऱ्याला सोलार पंपाचा पुरवठा करण्यासाठी जर एखाद्या कंपनीकडे मटेरियल कमी पडत असेल तर कंपनी एखाद्या कंपनीकडून ते मटेरियल उसने घेऊन शेतकऱ्यापर्यंत आपला पंप पोहोच करत असेल। आता यामध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर टाटाचा सोलार पंप सेट निवड केलेली असेल व तुम्हाला त्यामध्ये ओसवालचे मटेरियल सर्व काही मटेरियल ओसवायचे येईल, पण जो काही कंट्रोलर आहे तो कंट्रोलर फक्त तुम्हाला त्यामध्ये टाटाचा येईल। त्यामध्ये अशाच प्रकारे वेगवेगळे मटेरियल येईल व जो काही कंट्रोलर आहे तो कंट्रोलर तुम्हाला ज्या कंपनीचे तुम्ही सिलेक्ट केलेले आहे त्याच कंपनीचे येईल। आता यामध्ये असेही होते की शेतकरी नामांकित कंपनी पाहून सोलार पंपाची निवड करत आहे, परंतु शेतकऱ्याला जे काही असे वेगवेगळ्या कंपनीचे पार्ट्स देऊन शेतकऱ्याची एक प्रकारची फसवणूक तर केली जात नाही ना, असा एक प्रश्न यामध्ये निर्माण होतो। आता तर शेतकरी मित्रांनो, अजूनही ज्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या सोलारची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्या सोलार कंपनीबद्दल माहिती पाहिजे आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।